पहिला दिवस आणि पहिल्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय. ओम माताडेश्वर 40+ माताडी विपक्ष ईश्वरी 11 उंबारली. टॉस जिंकलाय. उंबारली संघानं प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं. माताडी संघाला 5 षटकांची लढत असेल. WTC स्पोर्ट्स वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज आपण पाहतो. आमचे महेश वेले आणि त्यांची टीम इथे ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी सज्ज झाली आहे. आमचे ऑफिशियल गुणलेखक अशोक पाटील मॅन फ्रॉम फडकेपाडा आणि आमचे सहकारी समालोचक आमचे मित्र विनोद पाटील, चांगले समालोचक, ते सुद्धा जॉईन झाले स्पर्धेसाठी समालोचन करण्यासाठी. 2 पंच आमचे सज्ज झालेत आणि आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय तो माताडी विपक्ष उंबारली. सलामीची जोडी आपण पाहतो मंगेश शेलार आणि मिथुन पाटील. ही सलामीची जोडी आपण पाहतो. तर गोलंदाज सज्ज होतात. संघनायक लीडर ऑफ द फ्रंट सचिन भोईर. अशोक पाटील या सीझन मध्ये उंबारली संघाने आतापर्यंत 5 चॅम्पियनशिप पटकावल्या, 2 उपविजेते पद पटकावली. यावरून अंदाज बांधू शकता किती भन्नाट फॉर्म मध्ये हा उंबारली संघ. गेम इज ऑन, लेट्स प्ले. सामना इथं सुरू होतोय तो उंबारली विपक्ष माताडी. पहिला चेंडू ऑफ साइडला उडवलाय. चेंडू पडतो नो मॅचलँड मध्ये. क्षेत्ररक्षक आलेत वेगानं, मात्र तिथं चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतोय तो फरार. आणि पहिल्या चेंडूवर मंगेश शेलारच्या बॅट मधनं आलाय हा दमदार चौकार. पॉवर प्लेचा योग्य वापर केला फलंदाज मंगेश शेलारनं. बिनबाद 4. सचिन भोईर पुन्हा एकदा सज्ज होतात. 3 नंबर उर्दू विकेट. गुड बॉलिंग, ताबडतोब उत्तर दिलंय. मागच्या चेंडूवर चौकाराला फलंदाज मंगेश शेलारच्या बॅट मधनं. त्यानंतर आपण पाहतोय आपला अनुभव पणाला लावतात गोलंदाज सचिन भोईर. डॉट बॉलची समाप्ती होते. गुड बॉलिंग, चांगला कमबॅक. लो फुल टॉस समोर खेळतात. बॅक टू द बॉलर. गुड फिल्डिंग, चांगले क्षेत्ररक्षण. मात्र एक धाव रोखू शकत नाहीये तोपर्यंत सिंगल येते. सावध आणि संत सुरुवात आपण पाहतो. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला. त्यानंतर आपण पाहतो सचिन भोईर कमबॅक करतात. चांगली गोलंदाजी. मंगेश शेलारच्या बॅटमध्ये पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर आपण पाहतोय पुढच्या 2 चेंडूंमध्ये फक्त सिंगल आली आहे. ऑन साइडला खेळतात अलॉंग द कार्पेट. इथे मात्र क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न करत असताना मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतो तो फरार आणि येतोय तो चौकार. दोन्ही फलंदाजांनी चौकाराने आपला अकाउंट ओपन केलंय आणि टोटल धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 9 धावा. 40+ संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष प्रमोद मडवी यांचं आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 40+ संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय प्रमोद मडवी यांचं आगमन झालंय. सचिन भोईर पुन्हा एकदा तयार. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. मागच्या चेंडूवर अशोक पाटील आपण पाहिलं चौकाराला. त्यानंतर आपण पाहतो सचिन भोईर आपला अनुभव पणाला लावतात. डॉट बॉलची समाप्ती होते. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. धावसंख्या स्थगित, बिनबाद, 9 धावा. स्टॅगनला आपण पाहतो सलामीचे फलंदाज मिथुन पाटील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. खोल टप्प्याचा चेंडू ऑफ साइडला खेळतात. अमित आलेत. पायाचा वापर केलाय तोपर्यंत फक्त सिंगल आली आहे. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते. अशा पद्धतीनं पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं संपन्न होतं. गोलंदाज होते सचिन भोईर. या गोलंदाजानं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात तर फक्त 10. आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर ओम माताडेश्वर 40+ संघ पहिल्या सत्रामध्ये खेळत असताना फलंदाजी करत असताना एकाच षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 धावा.
पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे संपन्न झालंय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना संघनायक सचिन भोईरनं फक्त 10 धावांचं षटक हाताळलं आणि गोलंदाज सज्ज होता. दुसरं षटक मार्गस्थ पॉवर प्लेचं P2. गोलंदाज योगेश पाटील. सेकंडला आपण पाहतोय सलामीचे फलंदाज मिथुन पाटील. गोलंदाज तयार. बागपुटला गेले अतिशय सुरेख फटका. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो ऑफसाईडला. तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचते ती 11वर. अशोक पाटील या सीझन मध्ये मी मगाशी उल्लेख केला उंबारली संघ भन्नाट फॉर्म मध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत 5 चॅम्पियनशिप पटकावल्या. 2दा हा संघ उपविजेता ठरलाय. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. आपल्या संघनायकानं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 10 धावांचं षटक हाताळलंय. आपल्या संघनायकापासून प्रेरणा घेऊन योगेश पाटील इथं चांगली गोलंदाजी करतात. डॉट बॉलची समाप्ती होते. 2 फलंदाजांमध्ये चर्चा केली जाते. सलामीची जोडी आपण पाहतो मंगेश शेलार आणि मिथुन पाटील ही जोडी. गोलंदाज तयार. बागपुटला गेले ऑफ साईडला खेळतात. चेंडू पडतो नो मॅच लाईन मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूचा पाठलाग करतात. मात्र चेंडू थांबत नाहीये. सीमारेषेच्या बाहेर होतोय तो फरार आणि फलंदाज मंगेश शेलारच्या बॅटमधनं आलाय हा दमदार चौकार. 4 धावा. डीजे राजच्या माध्यमातून चांगलं सुमधुर संगीत आपण ऐकतोय. तर बिनबाद 15 अशी सुरुवात आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 10. त्यानंतर आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना बिनबाद 15. मंगेश शेलार चांगली फलंदाजी करतात. योगेश पाटील संघनायकाने योगेश पाटीलचा वापर केला. दुसऱ्या षटकामध्ये बघूया कमबॅक करेल का गोलंदाज मिथुन आणि आपण पाहतोय मंगेश आणि मिथुन हे 2 फलंदाज चांगली फलंदाजी करतात. बिनबाद 15. योगेश पाटील पुन्हा एकदा तयार. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. व्हेरिएशन आपण पाहू शकता. मगाच्या चेंडूवर आपण पाहिलं चौकार आला. तदनंतर आपण पाहतोय डॉट बॉल आला. त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. फ्रंटफुटला आले. ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक आले वेगानं. रवी भोईर यांना आपण पाहतोय. मात्र त्यांना बीट करून चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. 4 धावा. धन्यवाद राज. 19 धावा आपण पाहतो धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पहिल्या विकेटसाठी 19 धावांची भागीदारी आपण पाहतो मंगेश शेलार आणि मिथुन पाटील या 2 फलंदाजा दरम्यान. चांगली फलंदाजी होते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र फटका फसलाय. झेलची शक्यता. स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न चांगला केला गोलंदाज योगेश पाटीलनं. मात्र झेल सुटतोय. तोपर्यंत धावा येतात त्या 2. अशा पद्धतीनं षटक क्रमांक 2 इथं संपन्न झालाय. पहिल्या षटकात गोलंदाज होते सचिन भोईर. धावा खर्च केल्या 10 आणि दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर गोलंदाज होते योगेश पाटील. या गोलंदाजाने धावा खर्च केल्या 11. 2 षटकं इथे संपन्न झाली आहेत. पहिल्या 2 P2चा इथं खेळ संपलाय आणि 12 चेंडूंमध्ये धावा आल्या त्या धावफलकावर. ओम मातडे संघाच्या बिनबाद 21. फलकर पहिल्या सत्रामध्ये माताडी संघ इथं फलंदाजी करतोय. पहिल्या षटकात धावा आल्या 10. दुसऱ्या षटकात धावा आल्या 11. पहिल्या विकेटसाठी 21 धावांची भागीदारी आपण पाहिली. षटक क्रमांक 3 मार्गस्थ गोलंदाज आपण पाहतोय अनुभवी गोलंदाज श्याम भोईर. सापाडच्या स्पर्धेमध्ये याच गोलंदाजाने 2 हॅट्रिक संपादित केले होते. तोच गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट. सफल झाले. ऑफसाईडला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. तोपर्यंत इथे मात्र चूक झाली आहे.
कॉलिंग व्यवस्थित झाली असती तर फलंदाज कदाचित सुरक्षित असता, मात्र इथं फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतात. मिथुन पाटील बॅक टू डगआउट. पाहतो सलामीचे फलंदाज मंगेश शेलार. 1-22 धावचीच्या स्वरूपात सलामीचे फलंदाज बाद झालेत. मिथुन पाटील. 2 अनुभवी पंच आपण पाहतो गुरुनाथ पाटील आणि संदीप भोईर. श्याम भोईर राटम राऊंड विकेट. ऑफ साइडला सुरेख फटका. इथे मात्र एसपी आलेत वेगाने. चेंडू पडतोय नो मॅटलँड मध्ये. अमित यांनी चांगला प्रयत्न केला, मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर होता तो फरार आणि पहिल्याच चेंडूवर आलाय हा चौकार. सव्वीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या सत्रामध्ये इथं माताडी संघ फलंदाजी करतोय. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. मागच्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर आपण पाहतो व्हेरिएशन मध्ये बदल केला जातो. अनुभवी गोलंदाज आहेत, भरपूर वर्ष उंबरली संघाची श्याम भोईर यांनी सेवा केली आहे. गोलंदाज असो या फलंदाज असो, अष्टपैलू कामगिरी सातत्याने करत असतात. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित. 26 धावा. ऑन साइडला खेळतात रवी भोईर आहेत. गोड फिल्डिंग. क्षेत्ररक्षक आपण पाहतो रवी भोईरला सीमारेषेवर अचूक झेल टिपला जातोय आणि धक्का दुसरा बसतोय तो ओम माताडी संघाला. मंगेश शेलार इथं माघारी परततात. बॅक टू डगआउट. अकरा चेंडूंमध्ये 19 धावांची खेळी आपण पाहिली. सलामीचे फलंदाज मंगेश शेलार बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानात इंटर होतात. आशीर्वाद पाटील. 2 बाद धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. 26 धावा. तर चिकनगर आणि खंबालपाडा संघाला विनंती असेल टॉस साठी तयार राहायचं इनिंग ब्रेक मध्ये. इथे मात्र फलंदाज दुर्दैवीरित्या बाद होतोय. बघा कशा पद्धतीने अशोक पाटील फलंदाज बाद झाला. थोडेसे शफल झाले ऑफ साइडला, मात्र चेंडू कदाचित पायाला किंवा बॅटला स्पर्श होऊन इथे यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. तर विशाल मडवी दातिवले तुम्हाला विनंती असेल आयोजकांच्या वतीनं या व्यासपीठावर तुमचं आयोजकांच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज आपण पाहतोय श्याम भोईर. हॅट्रिक ऑन असेल. इज ऑन हॅट्रिक. आतापर्यंत या सीझन मध्ये 2 हॅट्रिक नावावर असलेला गोलंदाज इथं मात्र बघूया हॅट्रिक संपादित करतोय का. हॅट्रिक ऑन असेल. इज ऑन हॅट्रिक.
राईट आर्म राऊंड द विकेट. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी, सन्मान दिला फलंदाज बिंदासला माहिती आहे समोरून गोलंदाज श्याम भोईर चांगली गोलंदाजी करतोय. 2 गडी आपले 2 सहकारी बाद झालेत. अशा पद्धतीनं षटक क्रमांक इथं संपन्न झालाय. तिसरं 3 षटकांमध्ये धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये ओम माथाडेश्वर 40+ संघ फलंदाजी करत असताना 3 बाद 27 धावा. तिसऱ्या षटकामध्ये श्याम भोईरनं चांगली गोलंदाजी केली. फक्त 6 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केलेत. तर सागर भोईर बेतोडे तुम्हाला विनंती असेल, या व्यासपीठावर आयोजकांच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत असेल. SP लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट ऑन साइडला खेळता क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. रवी भोईर गुड फिल्डिंग, चांगले क्षेत्ररक्षण, दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. तोपर्यंत धावा येतात त्या 2. धावसंख्या 29 वर पोहोचते आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज होते सचिन भोईर, धावा खर्च केल्या 10. दुसऱ्या षटकात गोलंदाज होते आपण पाहिलं योगेश पाटील, धावा खर्च केल्या 11. आणि तिसऱ्या षटकामध्ये श्याम भोईरनं फक्त 6 धावांचं षटक हाताळलं, 2 गडी बाद केलेत. आणि एक सांघिक यश लाभलं होतं धावचीच्या स्वरूपात. अशोक पाटील आमचे ऑफिशियल गुणलेखक चांगली माहिती देत आहेत. गुड जॉब अशोक पाटील. धावसंख्या 29. SP पुन्हा तयार, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. बिंदास पाटील स्ट्राईक एंडला. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय, फक्त सिंगल येते. लेगबाजच्या स्वरूपात आपण पाहतो. अनुभवी पंच, भरपूर वर्ष गुरुनाथ पाटील असतील, संदीप भोईर असतील, भरपूर वर्ष बेतोडे संघाची सेवा केली आहे. गोलंदाजी असो फलंदाजी असो चांगली कामगिरी सातत्याने त्यांची राहिली. आज 40+च्या माध्यमातून आपल्या संघासाठी ते खेळत असतात. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी, व्हेरिएशन आपण पाहू शकता. अशोक पाटील बदल केला जातो बघा, टप्पा आणि दिशा सांभाळून गोलंदाज गोलंदाजी करतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. 8 चेंडूंनंतर गजानन स्ट्राईकला आलेत. पुन्हा एकदा डॉट बॉल. फलंदाज इथं पूर्णपणे बीट होतोय, कारण गोलंदाज फलंदाजाला प्रश्न विचारतोय, मात्र फलंदाजाकडे त्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. चांगली गोलंदाजी. सीताराम पाटील SPच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा तयार, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ऑफ साइडला खेळता क्षेत्ररक्षक आलेत वेगाने योगेश पाटील. गुड फिल्डिंग. तोपर्यंत 2 धावा येतात धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 32 वर. तीन गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ऑन साइडला खेळताय क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेवर तयार. झेल टिपला जातोय, धक्का बसतोय. क्रमांक 14 टीम ओम माथाडेश्वर माथाडी संघाला.
थोडीशी नाजूक अवस्था आपण पाहतो टीम मातडी संघाची. गोलंदाज श्याम भोईर रॅटम राऊंड द विकेट. इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक SP वेगानं आलेत. अतिशय सुरेख जाईल. गुड एफर्ट. बघा किती दूरचं अंतर कापला अशोक पाटील. आणि 40+ क्रिकेट म्हटलं की फिटनेस महत्वाचा असतो आणि ते दाखवून दिलं फलंदाज आपण पाहतो क्षेत्ररक्षक SP यांनी. गुरुनाथ पाटील वाईटचा इशारा करतात. अवंतर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते. 34 वर पोहोचते. चांगली गोलंदाजी होत असताना मात्र हातावर नियंत्रण ठेवणं थोडंसं कठीण जातं. धावसंख्या 34 वर पोहोचते. 5 बाद 34. उंचपुरा फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. कार्पेटच्या माध्यमातून ऑन साईडला खेळतात. क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. पहिली धाव तर पूर्ण झाली. दुसरीसाठी नक्कीच प्रयत्न करतील. प्रयत्न केला जातोय तोपर्यंत सहजरित्या 2 धावा येतात. धावफलकर धावसंख्या पोहोचते ती 36 वर. दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा तुम्हाला डिफेन्स बचाव करायचा असेल, सामना जिंकायचा असेल तर कमीत कमी 45 ते 50 धावा धावफलकावर येणे गरजेचं असेल. मात्र तशी फलंदाजी होत नाहीये. फलंदाज प्रयत्न करतायत. ऑन साइडला इथे मात्र पहिला षटकार येतोय. फलंदाज आपण पाहतोय साई शेलारच्या बॅटमधनं. 6 धावा. गरज होती टीम माताडी संघाला आणि तो षटकार आलाय साई शेलारच्या बॅटमधनं. संत गतीने चेंडू हाताळलाय. संभ्रमात पडलं फलंदाज साई शेलारला. डॉट बॉलची समाप्ती होते. गुड बॉलिंग. उत्तर ताबडतोब दिलंय गोलंदाज श्याम भोईरनं. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. मागच्या चेंडूवर षटकार आणि त्या पुढचा चेंडू आपण पाहिला निर्धाव डॉट बॉल. धावसंख्या स्थगित. 42 धावा. आतापर्यंत हे षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 5 चौकार आणि 1 षटकार आला मातडी संघाच्या माध्यमातून. धावसंख्या 42. साई शेलार चांगली फलंदाजी करतात. अपेक्षा असेल मातडी संघाला साई शेलार कडनं चांगल्या फलंदाजीची. फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. व्हेरिएशन आपण पाहू शकता. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. गुड बॉलिंग. चांगली अशा पद्धतीनं षटक क्रमांक आपण पाहतोय 4 इथं 5व संपन्न झालंय. 5 षटकांचा खेळ इथं समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना ओम मातडेश्वर 40+ संघानं धावा कुठल्या त्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 42 आणि लक्ष ठेवलंय ईश्वरी 11 40+ उंबारली संघासमोर 43 धावांचं. तर रुद्र 11 आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर विपक्ष SCCC खांबालपाडा या 2 संघांदरम्यान टॉस केला जाईल. 40+ संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय प्रमोद मडवी यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. मी प्रमोद मडवी यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर विपक्ष SCCC खांबालपाडा. आपल्या 40+ संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय प्रमोद मडवी यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. एका बाजूला आपण पाहतोय आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ खंबालपाडा.
तर चिखलकर संघाने टॉस जिंकला आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले ते टीम खंबालपाडा संघाला. पहिलं सत्र इथं संपन्न झालंय. 5 षटकांमध्ये माथाडी संघाने धावा कुठल्या 42 लक्ष ठेवलंय उंबरली संघासमोर 43 धावांचा. तर लक्षाचा पाठलाग उंबरली संघ कशा पद्धतीने करेल, धावांचा बचाव माथाडी संघ कशा पद्धतीने करेल हे ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये. आवाज भोपरचा एक उत्कृष्ट समालोचक विनोद पाटील यांचा आवाज आपण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया. पुनश्च सर्व लाडके क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण स्पर्धा बघताय जय हनुमान क्रिकेट संघ 40+ बेतवडे आयोजित बेतवडे 40+ चषक 2023 2 दिवसीय स्पर्धा. आणि आज या स्पर्धेचा आपण बघताय पहिला दिवस आणि हा पहिला सामना पहिलं सत्र संपलेलं आहे, जिथे टॉस जिंकून गावदेवी ईश्वर 11 उंबारली या संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. ओम माताडेश्वर 40+ माताडी संघाला इन्व्हाइट केलं होतं बॅटिंगसाठी आणि माताडी संघाने निर्धारित 5 ओव्हरच्या या मॅचमध्ये 8.40च्या सरासरीने 42 धावा केल्या आहेत आणि या 42 धावा बनवताना त्यांनी मात्र 5 गडीही गमावलेले आहेत. 43चं टार्गेट आहे विजयासाठी आईगावदेवी ईश्वरी उंबारली या संघासमोर. या संघाचे पुरस्कार सोमनाथ भोईर. यंदाच्या हंगामात आपण बघितलं तर तब्बल 7 वेळा हा संघ मेगा फायनलमध्ये पोहोचला. त्यामध्ये 5 वेळा या संघाने पहिल्या क्रमांकाचा करंडक उचलला, 2 वेळा हा संघ रनरअप राहिला आणि यंदा उंबारली संघाची कामगिरी जबरदस्त राहिलेली आहे. बघूया माताडी संघ 43 धावसंख्येचं संरक्षण या मैदानावरती कशा पद्धतीने करतोय. सोपं नसेल, कठीण जरूर असेल, पण प्रयत्न करायला व शेवटी हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. कधीही काही घडू शकतं, मोठमोठे उलटफेर याच खेळामध्ये आपण बघत आलेलो आहे. त्यामुळे माताडीचे 12th मॅन आपण या लवकर. आणि यानंतरचे एक जबरदस्त बॅटल आपण बघू शकाल. चिकनगर आईगावदेवी रुद्र 11 चिकनगर वर्सेस SSC खंबालपाडा 40+ मध्ये टॉस देखील झालेला आहे. चिकनगरने टॉस जिंकलेला आहे आणि ही देखील बॅटल चांगली असणार आहे. दोन्ही संघ नक्कीच ताकदवर आहेत आणि 40+ मध्ये चांगली कामगिरी करत आहेत. बघूया पुढच्या मॅचमध्ये कशी बॅटल असेल, पण वळूया आपण तुर्तास या मॅचकडे. तर 43 धावांचं लक्ष घेऊन ओपनिंग पेअर मैदानावरती आपण बघतायत सचिन भोईर आणि सीताराम पाटील. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आणि सचिन भोईरच्या येण्याने गतवर्षीच मला वाटतं सचिन 40+ संघामध्ये सामील झाले आणि त्यानंतर उंबारलीची एक वेगळीच ताकद तुम्हाला बघायला मिळाली आणि आजही आपण यंदाच्या अंगामध्ये ती ताकद बघतोय. सीताराम पाटील सलामीला आलेले आहेत. एक अष्टपैलू खेळाडू, दोन्ही एक खेळाडू अष्टपैलू आहेत, ऑलराऊंडर आहेत. आणि बॉलिंग मार्कवर आपण बघताय त्या ठिकाणी मंगेश शेलार बॉलिंग मार्कवर येत आहेत. राऊंड द विकेट. पहिला चेंडू ओव्हर पिच. ओहो, पहिला चेंडू, झेलची संधी आणि ही विकेट इथे प्राप्त झाली असती तर नक्कीच मजा आली असती का त्या मॅचमध्ये. पण मंगेशने प्रयत्न केला होता, हातातून निसटून तो कपाळाला लागला चेंडू. तो कपाळा नसता लागला तर कदाचित तो पताना पकडता आला असता सेकंड अटेम्प्टमध्ये. पुन्हा एकदा सचिन सामना करेल मंगेशचा. हा चेंडू हवेतून, झेलची संधी निर्माण झाली आहे, झेल टिपलाय
बिंदास यांनी त्या ठिकाणी खरं तर नशिबाने साथ दिली होती आधी पहिल्या चेंडूवरती, पण त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करताना आपण बघतायत मंगेश आणि मैदानावरती खूप मोठा धक्का आई गावदेवी शिवर 11 उंबारली या संघाला लागत असताना सचिनच्या रूपाने. न्यू बॅटर मैदानामध्ये येतात रवी भोईर. फार लवकर यावं लागलं कारण की सचिन बाद झाले शून्यावरती, सिल्वर डकवरती बाद झाले आणि अशा प्रकारे एकही धाव नाही धावफलकावरती आणि एक गडी मात्र बाद झाला आहे. खूप चांगली गोलंदाजी. पहिले दोन्ही चेंडू स्लोवर बनवते अगदी बॅटच्या रडारमध्ये. का तर पॉवर प्ले सुरू आहे. आपण बघू शकाल ऑन साईडला एकच क्षेत्ररक्षक बिंदास लॉंग ऑनला आहेत, वाडीस लॉंग ऑनला, आणि एक क्षेत्ररक्षक आपण बघता डीप एक्स्ट्रा कव्हरला बघायला मिळतो एक क्षेत्ररक्षक. पद्माकर त्या ठिकाणी आहेत. बघूया न्यू बॅटर रवी येत आहेत. त्याच्याचं टार्गेट एक विकेट गमावलेलं आहे पहिल्या 2 चेंडूमध्ये. खूप चांगली गोलंदाजी आपण बघितली मंगेश शेलार यांची. पुन्हा एकदा मंगेश पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेट. हो यावेळी सुंदर चेंडू होता, गुड लेंथवरनं येऊ दिला. हलक्या हाताने त्या ठिकाणी खेळत आहेत काळूराम आहे त्या ठिकाणी. एकच धाव. अकाउंट ओपन होतं मैदानावरती आपण बघतायत उंबारली संघाचं. स्ट्राईकवरती येतात सीताराम. चांगला चेंडू होता. मागचा चेंडू आपण बघितलं तर गुड लेंथवरनं थोडासा अडल्यानंतर ऑफ साईडला निघत होता आणि शेवटच्या क्षणी बॅटचा चेहरा ओपन केला आणि हलक्या हाताने खेळला. सेन्सिबल क्रिकेट. माहिती आताच विकेट गमावलेले आहे त्यामुळे कुठला धोका पत्करणं इथे अंगलट येऊ शकतं आणि त्याच कारणास्तव त्यांनी फक्त बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने हलक्या हाताने खेळून स्ट्राईक रोटेट केली आहे आणि आता मात्र फिल्डिंगमध्ये चेंजेस बघायला मिळतील. पंताच्या भूमिकेत गुरुदादा त्याचबरोबर संदीप आहेत. स्ट्राईकला सीताराम लेफ्ट हँडेड आहे त्यामुळे फिल्डिंग आपण बघू शकाल ऑन साईडला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. डीपमध्ये एक ऑफ साईडला आपण बघतात लॉंग ऑफ आहे डीपमध्ये आणि त्याचबरोबर इनफिल्डमध्ये ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट आपण बघतायत आणि ऑफ साईडला शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर आणि एक मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. हा चेंडू हवेत. झेलची शक्यता. झेल कोण घेणार आणि झेल गजानन पाटील जीबीने डिप्लाय. आणखीन एक धक्का मैदानावरती गावदेवी शिवर 11 उंबारली संघाला. चीन शून्यावरती बाद झाले. त्यांचे साथीदार जे सलामीला आले होते हे देखील शून्यावरती सीताराम बाद झाले आणि मैदानावरती न्यू बॅटर येत आहेत अमित पाटील. काय गोलंदाजी झाली ओव्हरमध्ये. केवळ एकच धाव आणि 2 विकेट प्राप्त केल्यात. हा चेंडू हो हो तिथे थोडीशी एक्साइटमेंट आपण बघितली. डोक्यावरती हात येत आहेत मंगेश. कदाचित एज लागली असावी आणि आपण बघतायत लेग बाईज आहे की बाईज आहे. बाईज आहे बाईज आहे बाईज. तर बाईच्या रूपाने कुठली एज नव्हती त्यामुळे बाईचा इशारा पंचांचा येतोय
आणि धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण 2 झाल्यात. मंगेश शेलार खूप चांगली गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये. हो 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 अपील पंचांकडे दाद मागतायत. पायचीचं अपील केलं जात आहे. पंचांवर अपीलचा कुठलाही परिणाम होताना दिसला नाही आणि अशा प्रकारे आपण बघतात हे षटक या ठिकाणी खूप जबरदस्त पद्धतीने संपन्न होते. किती षटक संपलेले. धावफलकावरती बघतो आपण 3 करायचे आहेत अजूनही 40 आणि चेंडू शिल्लक आहेत 24. काय गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितली. मंगेश शेलार यांचं अत्यंत जबरदस्त षटक. 2 विकेट प्राप्त केले, 3च धावा दिल्यात आणि कुठल्याही प्रकारचा मोठा फटका येऊ दिला नाही ओव्हरमध्ये आणि त्यामुळे माताडी संघ आता मात्र कुठेतरी आत्मविश्वासाने लढेल पुढच्या 4 ओव्हरमध्ये. पण विसरता कामाने उंबरली फक्त सचिन भोईर किंवा सीताराम पाटील यांच्यावरती अवलंबून नाही आहे. या संघामध्ये खूप चांगले मॅच फिनिशर खेळाडू अजूनही डगआउटमध्ये आहेत आणि मैदानामध्ये आपण बघतायत रवी भोईर आणि त्याचबरोबर अमित पाटील हे 2 फलंदाज त्यांना आता जबाबदारीने खेळ करावा लागेल. पण बॉलिंग मार्गवर बदल होते. आशीर्वाद येत आहेत. भरपूर वर्ष रेग्युलरच्या माध्यमातून मातर्डी गावासाठी प्रचंड मोठं योगदान राहिलं आशीर्वादचं आणि आज तोच अनुभव घेऊन आशीर्वाद मैदानावरती उतरलेले आहेत. 40+ माध्यमातून आपण बघतायत एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत आणि बॉलिंग मार्गवर तयार होत आहेत आणि एक बॉलिंगचा खूप चांगला ऑप्शन आहे खरं तर मातर्डीकडे आणि त्यामुळे इथून आशीर्वादचं हे षटक जर पॉवर प्लेचं चांगल्या पद्धतीने जर त्यांनी हाताळलं तर मात्र एक वेगळीच रंगत निर्माण होऊ शकते मॅचमध्ये. बॉलिंग मार्कवर आशीर्वाद. स्ट्राईकला पण बघतात फलंदाज त्या ठिकाणी आहेत रवी भोईर. सामना करतील आशीर्वादचा. आशीर्वाद आयटम राऊंड द विकेट. हा चेंडू अलंग द ग्राउंड. काय फिल्डिंग आहे बघा. काय चेंडू अडवलाय. वेल स्टॉप. पण 2 धावा नाही रोखू शकले. खरं तर विजय होते. विजय पाटील होते. सुंदर प्रयत्न मातर्डीकडनं चांगलं क्षेत्ररक्षण होतं आणि अशीच फिल्डिंग करावी लागेल शेवटपर्यंत. विकेट्स घ्यावे लागतील. डॉट चेंडू फेकावे लागतील तरच 43चं संरक्षण त्यांना करता येईल. आशीर्वाद पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने राईटम राऊंड डी विकेट. स्ट्राईकला रवी. धावसंख्या धावफलकावरती 5. हो खराब चेंडू. खराब. अत्यंत खराब चेंडू. शॉर्ट ऑफ लेन पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेने आणि पंचांची दोन्ही आता आकाशाकडे षटकार. कारण मागचा चेंडू आपण बघितला तर वेगवान होता थोडासा. हा चेंडू त्या कंपॅरिझनमध्ये कुठेतरी गतीमध्ये मिश्रण करण्याचा प्रयत्न जरूर झाला पण भरपूर जास्त शॉर्ट होता. आखूड होता आणि रवी भोईर थोडेसे स्ट्रगल करतायत. पायाला कदाचित त्यांच्या क्रॅम्प आला किंवा स्नायू दुखावलेला आहे त्यांचा आणि पाय मुरगळला असू शकतो. तर षटकार लगावला जरूर त्यांनी. पण जेव्हा ते टर्न होताना स्प्रे हवा आहे की रिलीज स्प्रे घेऊन जा. कदाचित स्ट्रोक खेळताना कदाचित पायावरती जोर आला त्यांच्या. ते शफल झाले. थोडं ताकदीचा वापरही केला पण बऱ्याचदा तो जोर पायावरती येत असतो त्यामुळे कदाचित तिथे ते थोडेसे स्ट्रगल करताना दिसत आहेत. आणि बघूया ही दुखापत जास्त गंभीर नसावी. यंदा आपण बघितलं की फार मोठी दुखापत कैलास यांना उंबरलीच्या ती वाकड्यांच्या मैदानावरती झाली होती आणि पूर्णपणे त्यांचं जे फॉरआर्म्स आहे पूर्णपणे तिथं फ्रॅक्चर झालं होतं. पण ते आता आणि बळीरामचं देखील आपण बघितलं की देसाईच्या मैदानावरती बळीरामला आपण बघितलं की त्याच्या बोटाचं हाड अक्षरशः बाहेर आलं होतं चेंडू अडवताना. पण त्यावेळेस अजिबात रक्त आलं नाही. पण जेव्हा ते डॉक्टरकडे गेले डॉक्टरने तपासलं आणि तेव्हा तिथे रक्ताची धार लागली. खरं तर प्रत्येकाला आश्चर्य वाटलं आणि काही जण म्हणाले देसाईचे की अरे रक्तच नाही अंगात तर येणार कुठून. पण असं नाही आहे. बळीरामकडे रक्त अजिबात नसेल असं होणार नाही. पण तेही त्यांनाही 10 ते 15 दिवस रेस्ट करण्यासाठी सांगितलं आहे आणि मला वाटतं कैलासही हळूहळू रिकवर होत आहेत. उंबरलीचे कैलास जे खरं तर खूप मोठा इंजुरी त्यांना झाली होती आणि मला वाटतं ते आता बरेच महिनाभर तरी 1-2 महिना तरी मला वाटतं खेळू शकणार नाही कारण खूप जास्त मोठी इंजुरी होती. त्यामुळे 40+ खेळताना आम्ही नेहमी सांगतो की आपण
जर एखाद्या ठिकाणी खूप जास्त रिस्क आहे फिल्डिंग करताना, कुठे खडक असेल, कुठे खड्डा असेल, कुठे चढ उतार असेल, तर धोका पत्करू नका, सहसा तरी पत्करू नका. कारण आपण बघत असतो की माणसाचं शरीर जसं जसं वय वाढतं तसं ते कमकुवत होत जातं, हाडं ढिसरू होत जातात, कार्यक्षमता कमी होत जाते आणि 40 नंतर किंवा जसं वय वाढल्यानंतर हाडं वगैरे ब्रेक झालं तर ते लवकरही पूर्णपणे बरं होत नाही. कारण कॅल्शियम बनण्याची प्रक्रिया हळूहळू ती मंदावत जाते. त्यामुळे वय जसं सरतं तसं आपण बघत असतो की या गोष्टी घडत असतात. त्यासाठी फिटनेसवरती ध्यान देणं फार गरजेचं. आपल्या खाण्यापिण्यावरची काळजी वयानुसार घेणं गरजेचं. आज चेंडू गॅपमध्ये खेळलेले आहेत. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न काय जबरदस्त होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, साई होते, पण चेंडू त्यांना बीट करून जातो सीमारेषे बाहेर. चौकार. पंधरा धावा झालेल्या आहेत आणि कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय गावदेवी ईश्वर 11 उंबारली संघ. हो, हा चेंडू चांगला होता, ऑफ स्टंपवरती होता आणि पडल्यानंतर मागे गेला. का तर स्क्वेअर कट करायचं होतं. डीपमध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे. आज जेवणाची व्यवस्था नक्की सगळ्यांसाठी आहे. 2 दिवस ही व्यवस्था असणार आहे. पण आजची जेवणाची व्यवस्था ज्यांनी केलेली आहे, अन्नदान हे फार मोठं पुण्याचं काम आहे खरं तर. आणि ज्यांनी केलेलं आहे, इथे काय घडलंय, थोडक्यात बचावलेले आहेत. वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय आणि जेवणाची व्यवस्था स्वर्गीय विठाबाई वामन भोईर यांच्या स्मरणार्थ 2 बंधू, एक लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांनी भरपूर जबरदस्त कारकीर्द गाजवलेली आहे असे श्री पद्माकर भोईर व श्री संदीप भोईर यांच्या वतीने ही जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आणि पिण्याचं पाणी ज्यांनी आम्हाला दिलेलं आहे ते म्हणजे त्रिमूर्ती एंटरप्राइजेसचे अनुराज पाटील. यावेळेस मात्र 1 धाव्यादरम्यान पूर्ण होते. धावसंख्या धावफल कधी बघता आपण 17 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी टार्गेट आहे एकूण 43चा, म्हणजे अजूनही आपण बघितलं तर इथून 26 धावांची अजूनही गरज असणार आहे. तर राजेश कांबळे साहेब यांचं देखील आगमन झालं आहे. मी विनंती करेन राजेश कांबळे यांना की आपण मंचावरती आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आशीर्वाद पुन्हा एकदा स्ट्राईकला अमित आहे. हो, हा चेंडू साईड चेंज केल्यानंतर आशीर्वाद खूप चांगलं षटक या ठिकाणी आपण बघितलं, चांगलं राहिलं, कमबॅक चांगलं राहिलं. आणि अशा प्रकारे आपण बघतायत 2 षटकं धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत. एकूण झाली ती 17, अजूनही 26 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 8.67 ही धावांची आवश्यक गती आहे. आणि उद्याच्या जेवणाची जी व्यवस्था करण्यात आली आहे, स्वर्गीय गणूबाई सुदाम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री अरविंद सुदाम पाटील याचकडून ही जेवणाची व्यवस्था उद्यासाठी केलेली आहे. ज्यांनी ज्यांनी खरंतर अन्नदान केलेले आहे, जेवणाची व्यवस्था केली आहे, तर सगळ्या दानशूर दात्यांचं, त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था करणाऱ्या व ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले या स्पर्धेसाठी, त्या सगळ्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. टाटरा चेंडू 26 धावांची गरज आहे विजयासाठी आणि बॉलिंग मार्कवर येत आहेत. यावेळेस मंगेश, पुन्हा एकदा मंगेशला आणले. पहिल्या ओव्हरमध्ये मंगेशने अत्यंत चांगला षटक, केवळ 3 धावा 2 विकेट प्राप्त केले. पण या ओव्हरमध्ये कुठेतरी कमबॅक झाला, 14 धावा आल्या आशीर्वाद यांच्या, जो शॉर्ट ऑफ लेंथ होता तिथे षटकार आला आणि त्यानंतर एक चौकार आपण बघितला. अन्यथा इथून दबाव वाढवता आला असता, पण तिथून 14 धावा आल्यामुळे मागच्या ओव्हरमध्ये आता एक चांगली पार्टनरशिप आणि कुठेतरी विजयाच्या दिशेने जाण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. मंगेश पंचाच्या उजव्या बाजूने राईट राऊंड द विकेट. 2 ओव्हर संपलेले आहेत, त्यामुळे फिल्डिंगमध्ये आता तुम्हाला चेंजेस, जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक तुम्हाला सीमारेषेच्या लगत, एक मिड विकेटला आहे, एक काऊ कॉर्नर, एक लॉंग ऑन आणि डीपमध्ये डीप कवर आहे.
एक लॉंगा पहा, झेल होईल का? आणि काय जबरदस्त झेल बिंदास पाटीलने हा दुसरा झेल या इनिंग मध्ये टिपलाय आणि जी भागीदारी कुठेतरी असं वाटलं होतं संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाते. पुन्हा एकदा मंगेश आला बॉलिंग मार्कवर आणि पुन्हा मंगेशने मात्र आणखीन एक विकेट प्राप्त केलाय. फलंदाज रवी भोईर या ठिकाणी बाद होत आहेत आणि मैदानामध्ये तिसरा धक्का लागतोय आईगाव देवी ईश्वरी 11 उंबारली 40+ संघाला. क्वेश्चन आता 18-26 17-26 वरती आलेले न्यू बॅटर एंटर होत आहेत मैदानावरती. शनिदास भोईर आणि बाबू भोईर यांचे हे सुपुत्र आहेत आणि बाबू भोईर देखील आलेले आहेत आणि बाबूंनी आल्या आल्या आशीर्वाद दिलाय आम्हाला आणि त्याचबरोबर त्यांचा फेवरेट खरं तर गोळ्यांचा पॅकेट म्हणजे जिंजरचा ते जिंजर अद्रक फ्लेवर. हा चेंडू पॉईंटच्या वरून सुंदर चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा आणि या फटक्यासाठी पोषक होता आणि त्यामुळे बघितलं आपण शॉर्ट ऑफ लेन चेंडू पॉईंटच्या दिशेने येतोय हा चौकार. शनिदास अत्यंत चांगला फटका वीरेंद्र सेवक स्टाईल मध्ये खेळलेले. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर मंगेश भरपूर शॉर्ट ऑफ लेन होता ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा होता आणि त्याच कारणास्तव आपण बघतायत ओ हवेत बिंदास पुन्हा एकदा धावतायत आणि प्रयत्न काय झालाय जबरदस्त आहे. पण मी म्हणेन कौतुक करेन झेल फार कठीण होता खरं तर 40+ क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे प्रयत्न जेव्हा होतात तेव्हा ते नक्कीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारे असतात. बिंदास प्रयत्न जबरदस्त केला होता. फिटनेस चांगला आहे 2 झेल टिपले आणि या चेंडूपर्यंत पोहोचण्याचा जो प्रयत्न झाला तो खरं तर खूप जबरदस्त आपण बघितला. धावसंख्या धाव करते आता इक्वेशन तुम्हाला सांगतोय 15 चेंडू 19 धावांची आता गरज आहे विजयासाठी. बॉलिंग मार्कवर मंगेश पुन्हा एकदा हा चेंडू हवेत बिंदास पुन्हा एकदा बिंदास उभे आहेत. तिसरा झेल टिपलाय आणि मैदानावरती चौथा धक्का लागतोय संघ उंबारलीला. न्यू बॅटर मैदानावरती येतात यावेळेस श्याम भोईर संघ. एकूण 4 गडी त्यांनी गमावलेले आहेत आणि इक्वेशन आपण बघू शकाल 14 चेंडूमध्ये आता 19 करायचे आहेत. खूप जबरदस्त फाईट मैदानावरती देतोय माताडी संघ आणि 3 झेल टिपल्यात बिंदासने. इम्प्रेसिव्ह कामगिरी मंगेशने आतापर्यंत 4 विकेट प्राप्त केलेले आहेत. 4 विकेट. हो 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 अपील पंचांनी स्वीकारलाय. 5 गड्यांचा हॉल पूर्ण केलाय. 5 पूर्ण करतोय मंगेश आणि डायांचा गजर आता मात्र होतोय मंगेशसाठी कारण अशा संघाविरुद्ध 5 विकेट घेतलेले आहेत. जो संघ यंदाच्या हंगामात आपण बघितलं तर 7 वेळा फायनल मध्ये पोहोचलाय. 5 वेळा तो चॅम्पियन झालाय. 2 वेळा
तो रनर अप राहिलाय आणि अशा संघाविरुद्ध माताडी संघाच्या मंगेश शेलारने मात्र घेतलेत 5 विकेट आणि मैदानावरती मात्र आता उंबारली संघ थोडासा अडचणीत सापडलाय. धावा आपण बघितलं तर आता 19 करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 13. फार मोठं टार्गेट नव्हतं पण मंगेश शेलारच्या या भेद गोलंदाजीने या तिखट माऱ्याने मात्र गावदेवी ईश्वर इलेव्हन उंबारली संघाला मात्र अडचणीत आणलेलं आहे. पण अजूनही 19 करायचे आहेत का तर फार अंतर नाही आहे बॉल आणि धावांमध्ये. पण तरी अशाच पद्धतीने जर विकेट जर गमावले तर मात्र इथून हा सामना जिंकणं कठीण होईल. बॅटिंगसाठी योगेश पाटील येत आहेत 7व्या क्रमांकावरती. मंगेश हा चेंडू हवेतून खेळतायत तिथे थोडीशी खराब फिल्डिंग आशीर्वादची. या गोष्टी टाळाव्या लागतील खरं तर कारण धावा ऑलरेडी कमी आहे, इन्व्हेस्टमेंट कमी आहे. 5 विकेट जरूर या ठिकाणी गमावलेले आहेत पण तरीही इथून धावा कमी करायचे आहेत आणि एखाद दुसरा मोठा फटका आला तर मॅचमध्ये नक्कीच आपली पकड मजबूत करू शकतो तो म्हणजे उंबारली संघ. सन्मान आहेत आपण ते कव्हर करणार आहोत. मग प्रमोदजी मडवी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. दातिलीचे आमचे नक्कीच 40+ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आणि क्रिकेटवर नितांत प्रेम सातत्याने भरपूर वर्ष दातिलीसाठी खेळलेले आहेत आणि आपण सन्मान करणार आहोत. तो उमेश दादा पाटील यांना मी विनंती करेन जे आमचे प्रमुख अतिथी आहेत SK पाटील यांचे सुपुत्र यांच्या शुभ हस्ते प्रमोद दादा मडवी यांना आपण सन्मानित करणार आहोत. तर या प्रमोद दादा आपण आणि एक तर जागरूक असे उपाध्यक्ष आहेत. प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असतात प्रमोदजी मडवी. त्याचबरोबर आमचे प्रकाशजी म्हात्रे. ही पदाधिकाऱ्यांची यादी आपल्याजवळ नक्कीच आहे, ती प्रत्येकाचा उल्लेख आम्ही करणार आहोत. पण या दरम्यान सध्या आपण सन्मान करणार आहोत प्रमोदजी मडवी आणि तो सन्मान करण्यासाठी उमेश दादा पाटील एक प्रसिद्ध उद्योजक SK पाटील यांचे हे सुपुत्र. आता ही पूर्णपणे आपण बघतायत कार्यकारिणी ही यादी आमच्याकडे आलेली आहे. अध्यक्ष अर्जुनभाई पाटील आहेत आणि उपाध्यक्ष आपले 2 आहेत. आपण बघतायत प्रमोददादा मडवी आणि प्रकाशदादा म्हात्रे. सचिव आमचे बाळाराम भंडारी आहेत. खजिनदार मोतीरामदादा पाटील यांदाच यांच्यावरती जबाबदारी सोपवली. दरम्यान तर बाबू भोईर यांना मी विनंती करेन बाबू या बाबूंना सन्मान तिथेच करा, तिथे केलं तरी चालेल कारण त्यांना उगाच खाली. तर दिलीप भाऊ यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचं आहे. तर बाबूचा सन्मान आपण तिथेच करणार आहोत कारण बाबूंना खालीवर बोलवणं. बाबू थांबा, तिथेच थांबा, तिथे तुमचा सन्मान करू आपण. कारण 92-93 वय आहे त्यांना. आपण खरं तर ते फिट जरूर आहेत पण तरीही आपण त्यांना प्रेझेंटेशन बॉक्समध्ये न बोलत आपण तिथे स्टेजवरतीच आपण त्यांना सन्मानित करतोय. तर दिलीपदादा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान होत असताना त्यांच्याच उपस्थितीमध्ये आपण उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पाडलेला आहे. मॅच स्टार्ट आणि इक्वेशन आपण बघणार आहोत. 12 चेंडू 17ची गरज. बॉलिंग मार्कवर आहेत साई शेलार. स्वीप करतायत अलंग द ग्राउंड. चेंडू गेलाय मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू उचलतायत तोपर्यंत आपण बघतायत चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि एकूण धावा किती आल्यात? 3 आल्यात आणि या क्षणाला या 3-2 धावा ही उंबारलीसाठी संजीवनीचं काम करतील. आता इक्वेशन 11 चेंडू 14ची गरज आहे. 5 विकेट. जवळजवळ अर्धा संघ डगआउटमध्ये आहे आणि मैदानावरती शनिदास भोईर आणि योगेश पाटील खेळत आहेत. प्रत्येक खेळाडू अनुभवाने भरलेला आहे आणि 40+ म्हटलं की सगळेजण ज्यांनी भरपूर क्रिकेट आधीचं बघितलेलं आहे त्यामुळे अनुभवी खेळाडू आपण नक्कीच म्हणू शकतो. ओहो, शॉर्ट कव्हरला काय घडलंय तिथे? मंगेश होते. प्रयत्न सुरेख झाला होता. झेल पकडला असता तर आणखीन एक धक्का लागला असता. थर्ड अंपायरला रेफर केले. आय थिंक साई यांच्या बॉलिंग ॲक्शनमध्ये काहीतरी त्रुटी आढळलेल्या आहेत आणि प्रतिस्पर्धी संघाने आक्षेप घेतला, हरकत घेतली, ऑब्जेक्शन घेतले.
त्यामुळे मैदानावरती थर्ड अंपायरला जावं लागेल आणि कमिटी मेंबरमधून कोणीतरी जा. तर बघूया. खरं तर आपण डोंबिवलीमध्ये या गोष्टी भरपूर स्ट्रिक केलेल्या आहेत. काही ठिकाणी आजही सर्रासपणे थ्रो गोलंदाजी होताना आपण बघत असतो. पण बघूया, इथे एक आरोप आहे तो सिद्ध नाही झाला अजून आणि थर्ड अंपायर ठरवतील. जर या गोलंदाजीमध्ये कुठेतरी दोष असेल तर नियम आहे का तर गोलंदाजी टाकताना तुमचा जो हात आहे त्यामध्ये एक 15 अंशाचा कोन तयार व्हायला हवा. या दरम्यान निलेश दादा पाटील व निखिल भोईर यांचं आगमन झाल्याने एस के पाटील यांचे हे देखील सुपुत्र आहेत. निलेश पाटील आणि उमेश पाटील दोन बंधुराज आता मात्र स्टेजवरती आणि निखिल भोईर देखील आलेले आहेत. त्यांचंही स्वागत करूया आपण. इथे काय चाललंय. या दरम्यान थ्रो खराब होता. एकूण 2 धावा येत आहेत. इक्वेशन इथून आता मात्र बदलेल. आता 9 चेंडूमध्ये करायचे आहेत 11 धावा. मैदानावरती योगेश आणि शनिदास खूप चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप या दोघांमध्ये सुरू आहे आणि ही पार्टनरशिप विजयाच्या दिशेने घेऊन जायला उंबारलेला. पण इथून तो झेल जर पकडला असता मंगेशने तर दबाव तिथून आणखी निर्माण झाला असता. पण प्रयत्न सुरेख झाला होता. अगदी जमिनी समांतर झेल होता. आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न. बाल बचावलेले आहेत. खरं तर चेंडू डॉट जातोय यशांच्या मागे. आता मात्र आपण बघताय 8 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. स्पर्धा आपण बघताय जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे 40+ आयोजित बेतवडे चषक 2024 लाऊड टेलिकास्ट WTC स्पोर्ट्स लाईव्ह वरती सुरू आहे. महेश वेले यांची संपूर्ण टीम आमच्या सोबत आहे. चेंडू देखील जातो यष्टांच्या मागे. काही गोलंदाजी केली दबावाखाली कदा आधीच त्यांच्या ॲक्शनवरती आक्षेप घेण्यात आला आणि त्यानंतर मात्र आपण बघितलं की तरीही न डगमगता न विचलित होता मात्र हा चेंडू त्यांनी हे 2 चेंडू अप्रतिम हाताळलेत. 7-11ची गरज आहे विजयासाठी. 7 चेंडू आणि 11 धावा असं इक्वेशन विजयासाठी. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा साई ओव्हर द विकेट. शफल होऊन खेळायचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचे 3 चेंडू डॉट. अशा प्रकारे इक्वेशन आता 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये आपण बघितलं तर धावा 17 हव्या होत्या पण केवळ आपण बघितलं तर धावा आल्या 6 या ओव्हरमध्ये आणि त्यामुळे 11 शिल्लक राहिल्यात. आता अंतिम ओव्हर कोण घेणार, कोणाकडे ही जबाबदारी सोपवली जाणार हा विचार विनिमय जरूर केला जातोय. टीम मीटिंग बोलावलेली आहे कॅप्टनने पण टीम मीटिंग जास्त मोठी नसावी. फिल्डिंग लगेचच लावा माताडी आणि बघूया निर्णय काय घेतला जातो. कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवत आहेत. 6 चेंडू 11ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा 40+ क्रिकेट संघटनेचा हा नियम आहे आणि त्या नियमानुसार तुम्हाला कंपल्सरी चेसिंग ही करावीच लागेल. 6 चेंडू 11ची गरज विजयासाठी. बॉलिंग मार्कवर बिंदास येत आहेत. 3 झेल पकडलेले आहेत बिंदासने पण आता त्या 3 झेल जे त्यांनी पकडले आहेत त्याला कुठेतरी त्या मेहनतीला फळ आता मिळणं फार गरजेचं आहे आणि इथून जर 11 धावा होण्यापासून रोखल्या तर मात्र त्या मेहनतीला फळ कुठेतरी मिळेल. अन्यथा आता मंगेशच्या हातामध्ये बिंदासच्या हातामध्ये की इथून ही धावसंख्या अशा पद्धतीने आपण डिपेंड करायची आहे. 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. मैदानावरती आपण बघतायत बॅटर त्या ठिकाणी शनिदास आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतायत योगेश पाटील. स्ट्राईकला योगेश सामना करतील बिंदास यांचा. 6 चेंडू 11 धावा आणि चेंडू शिल्लक आहे 6. मी आधीच म्हटलं होतं की 43चं टार्गेट जरूर आहे.
शेवटी हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे, कधी काय घडू शकतं. प्रत्येकाला असं वाटलं असेल की उंबारली इथून हा सामना सहजतेने जिंकेल. हो हो हो, आणखीन एक डॉट बॉल. सलग 4 चेंडू डॉट आले आहेत. मागच्या ओव्हरचे 3 चेंडू आणि या ओव्हरचा पहिला चेंडू डॉट. आता 5 चेंडू 11ची गरज आहे. आई गावदेवी शुअर 11 उंबारली संघ. दुसऱ्या बाजूला माताडी या मैदानावरती एकमेकांविरुद्ध लढत असताना बघूया काय दडलंय मॅच मध्ये. 5 चेंडू 11ची गरज. शफल झाले. आणखीन एक डॉट बॉल. चुकीचं शॉट सिलेक्शन. माताडी संघ काय जबरदस्त परफॉर्म करत असताना मैदानावरती. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 4. करायच्यात विजयासाठी धावा 11. बिंदासने देखील 2 चेंडू डॉट फेकलेले आहेत. त्यामुळे आता माताडी संघ इथून या स्पर्धेमध्ये एक मोठा विक्रम प्रस्थापित करतोय की काय. जो संघ जबरदस्त फॉर्मात आहे, ज्या संघाने यंदाच्या हंगामात 40+ दुनियेमध्ये हाहाकार माजवलाय, या अशा इनफॉर्म ताकदवर संघाला मात्र इथून दबावाखाली आणत असताना ओ माताडेश्वर क्रिकेट संघ माताडी 40+. येणारे 4 चेंडू करायच्यात विजयासाठी धावा 11. फिल्डिंग मध्ये चेंजेस. पुन्हा एकदा तयार होतोय बिंदास पाटील. आयटम राउंड द विकेट. 4 चेंडूत 11 करायचे आहेत. हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी भरपूर बाहेर होता. वाईट बॉलचा इशारा आणि या क्षणाला वाईट बॉलने जरी धाव आली असेल तर ही उंबारलीसाठी फार महत्वाची ठरू शकते. आता चेंडू शिल्लक आहे 4. करायचे 10. हा चेंडू देखील पुन्हा टाकावा लागेल. सलग 2 चेंडू डॉट फेकल्यानंतर सलग 2 चेंडू वाईड आल्यात. मग ते 2 चेंडू डॉट फेकून काय फायदा झाला हा प्रश्न इथे निर्माण होतोय. कारण आता चेंडू शिल्लक आहे 4. करायचे आहेत 9 धावा. बिंदास पाटील ते वाईड अंगलट येऊ शकतात. हा चेंडू यावेळेस मात्र कमबॅक करताना आता 3 चेंडू करायचे आहेत धावा विजयासाठी 9. 3 चेंडूत 9 धावा. 2 चेंडू वाईड आले. तिथून थोडीशी चिंता वाढली. पण इथून उंबारलेला सामना जिंकायचा असेल तर मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. पण हा चेंडू हवेत आणि तिथे काय घडलंय. स्क्वेअर रेगला पद्माकर शेलारने झेल टिपला आणि टाळ्यांचा गजर किती झाला. खरं तर सगळ्यांना आश्चर्यचकित केलंय. कुणाला वाटलं नव्हतं बहुतेक की हा झेल पकडला जाईल, पण पद्माकर यांनी काय जबरदस्त झेल टिपलाय. आणि आता मात्र उंबारली संघ पराभवाच्या छायेत जात असताना 2 चेंडू आता शिल्लक असतील आणि 9 धावा करायच्या आहेत विजयासाठी. कंबालपाडा संघ देखील तयार झाला आहे. सूरज दादा देखील या ठिकाणी आलेले आहेत. चेंडूची तपासणी करतायत आणि नक्कीच एक जबरदस्त बॅटल तुम्हाला रंगताना दिसेल. गणेश शेलार असतील, गणेश 2 गणेश संघामध्ये आपण बघत असतो इन ॲक्शन मध्ये असतील. त्यानंतर नक्कीच ही मॅच असणार आहे. विशाल यांना देखील इन ॲक्शन मध्ये बघायला आपण विक्रम शेलार देखील तयार झालेले आहेत आणि पहिलीच मॅच जबरदस्त बॅटल असणार आहे. आता बघूया चेंडू शिल्लक आहेत 2. मंगेश इन ॲक्शन मध्ये. यावेळेस मात्र काय घडलंय मैदानावरती बघूया. पंचांचा इशारा. चौकार. संतोष सावी, मनोज, सुजित ही टीम तयार झालेली आहे. सुनील देखील आहेत, सतीश देखील आहेत, राजेश देखील आहेत इन ॲक्शन मध्ये. प्रदीप मडवी दातिवलीच्या ठिकाणी विनंती करतो या आपण. प्रदीपजी मडवी. तर 1 चेंडू करायचे आहेत 5. 5 तर धाव निघणार नाही, निघूही शकतात. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, पण 5 करण्यासाठी आता षटकार हा एकमेव पर्याय उंबारलीकडे उरलेला आहे.
आणि काय जबरदस्त लढलाय मातर्डे संघ या मैदानावरती. बॅटिंगमध्ये नक्की थोडीशी निराशा झाली, केवळ 42 धावा लावल्या धावफलकावरती. पण मंगेश शेलारचं खतर हे षटक आपण बघितले, 5 विकेट 2 ओव्हरमध्ये घेतलेले आहेत. आणि आता मात्र या क्षणाला बिंदास देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी करतायत. 6 चेंडू धाव्या होत्या, 11 धावा आल्यात 5 बॉलमध्ये. आणि आता 1 चेंडूत 5 करायचे आहेत. बघूया 5 कंपल्सरी आहेत. स्ट्राईकला आहेत फलंदाज पंडित पाटील. मारावा लागेल षटकार उंबारलीला पुढच्या फेरीत घेऊन जायचा असेल तर. आणि अशा प्रकारे क्लीन बोल्ड सामना जिंकलाय ओ माताडेश्वर क्रिकेट संघ माताडी 40+ ने. आणि या मैदानावरती गावदेवी ईश्वरी लेवाना उंबारली संघाला स्पर्धेच्या बाहेर काढले. खूप खूप अभिनंदन माताडी 40+. हार्ड लक अँड टफ लक उंबारली टीम. मॅन ऑफ द मॅच ज्याने या मैदानावरती खरं तर 5 गड्यांचा ऑल पूर्ण केला, 5 पूर्ण केला तो मंगेश शेलार आहे. या मॅचचा हिरो, सामना वीर, विजयाचा नायक. 2 ओव्हरमध्ये केवळ धावा किती खर्च केल्यात बघूया.